आता एक मोठी बातमी, विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वांद्रे इथल्या एमआयजी क्लब इथे मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे। दरम्यान मनसेच्या जाहीरनाम्यात नेमक्या कोणत्या गोष्टी असतील, कोणत्या मुद्द्यांचा समावेश असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद पवार गटाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांच्या प्रचार सभेला हजेरी लावली। यावेळी त्यांनी संदीप नाईक यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत बदलापूर घटनेवर भाष्य केलं। बदलापूर प्रकरणात अनेक आरोपी अजूनही मोकाट असल्याचं म्हात्रेंनी म्हटलं। पंतप्रधान मोदी जितक्या जास्त सभा घेतील तितक्या आमच्या जागा वाढतील असा टोला खासदार निलेश लंके यांनी लगावलाय। मोदींच्या सभांचा फायदा आम्हालाच होईल असंही लंके म्हटलं। भिवंडीच्या सोनोळे या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। भिवंडी ग्रामीण, शहापूर आणि भिवंडी पूर्व या तिन्ही मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाकरे सभा घेणार आहेत। महाराष्ट्राला एकत्रित ठेवायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्रितपणे लढलं पाहिजे असं आवाहन शरद पवार यांनी केलं। भाजपला संविधान बदलायचं होतं, मात्र लोकसभेत आम्ही त्यांचा डाव हाणून पाडला असंही पवार म्हटलं। महाराष्ट्रात महायुती विरोधात प्रचंड संताप आहे, त्यामुळे 180 जागांसह महाविकास आघाडी सत्तेवर येणार असा विश्वास विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय। चंद्रपूरच्या राजुरामध्ये आयोजित महाविकास आघाडीच्या सभेत ते बोलत होते। पुण्याच्या हडपसरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा पार पडली आहे। हडपसरचा सत्यानाश झालाय, मात्र त्याकडे कुणाचंही लक्ष नसल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। राजकारणी जनतेला जातींमध्ये गुंतवत आहेत असंही ठाकरे म्हटले। बटेंगे तो कटेंगे या वक्तव्याला समर्थन नसल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं। दरम्यान रोहित पवारांनी मुंडेंच्या भूमिकेचं समर्थन केलंय। हे विचार फडणवीसांच्या डोक्यात जातील का असा सवालही त्यांनी केलाय। भाजपच्या मताशी मी सहमत नाही असं कधी बोलले नसल्याचं स्पष्टीकरण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिलंय। माझा प्रचार मोदींच्या विकासावर केंद्रित आहे असंही मुंडे म्हटलेत। लोकनेते बाळासाहेब देसाईंच्या घराण्यात गद्दार जन्माला आला असं म्हणत शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी शंभूराज देसाईंवर हल्लाबोल केलाय। आमच्या नजरेला नजर मिळवण्याची धमक त्यांच्यामध्ये नाही असंही अंधारे म्हटले। राहुल गांधी त्यांची सभा संपल्यानंतर नांदेडच्या बस स्थानकात गेले। दरम्यान या ठिकाणच्या एका रसवंतीमध्ये बसून उसाचा रस पीत त्यांनी महिलांशी गप्पा मारल्या। दलित आणि वंचित एकत्र न राहिल्यास काँग्रेस त्यांना विभागून टाकेल असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय। काँग्रेस जाती-जातींमध्ये विष घालवत असल्याचा आरोपही मोदींनी केलाय। कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 2 जागा विजयाच्या आसपास आहेत, मात्र सध्या कार्यकर्त्यांची घाऊक स्वरूपात खरेदी विक्री होते, तर 2 दिवसांनंतर मतदारांची देखील होईल असा आरोप राजू शेट्टींनी केलाय। जालन्यात अमित देशमुख यांची महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली। अमित देशमुख यांचं भाषण सुरू असताना काँग्रेस कार्यकर्ता त्यांना आय लव्ह यू म्हणाला। यावेळी देशमुखांनी देखील त्याला आय लव्ह यू टू म्हणत रिप्लाय दिला। यानंतर ते भाषणातील मुद्दा विसरून गेले आणि प्रेमात सगळं काही विसरून जात असं ते म्हटलेत। त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला।